सावी काय चाललंय हे? आधी घरात चल तू. फ्रेंड, अरे बघ ना किती भारी पाऊस पडतोय. ये तू पण ये. अजिबात नाही, तू घरात चल आधी. नाही, तू ये ना बाहेर. सावी काय हट्टीपणा आहे हा? आहे मी हट्टी. ये तू. ऐकणार नाहीस ना तू? नाही. सावी, फ्रेंड, अरे छत्रीची काय गरज आहे? पावसात जर थांबायचं असेल तर छत्री खाली थांबायचं. ये. सावी अगं काय करतेयस? फ्रेंड, अरे छत्रीची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? घरात जाताना पावसात भिजून सर्दी ताप खोकला घरात घेऊन जायचंय काय? तू माझ्या सोबत असताना मला काही होणार नाही. बघ ना किती छान पाऊस पडतोय. एक नंबरची ना वेडी पोरगी आहेस. आहे मी वेडी आणि तू माझा वेडा फ्रेंड. सॉरी धैर्य. खरं तर मला आत्ता या क्षणी तुम्हाला सांगायचंय. मला सगळं आठवतंय, पण माझं नाईलाज. पण मी तुम्हाला वचन देते, लवकरच आपलं नातं परत पूर्वीसारखं असेल. तुमची आधीची सावी तुमच्या बरोबर असेल. फ्रेंड, पावसात असं एका जागी नसतं थांबायचं. मजा करायची असती. म्हणजे अशी.
हाती सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे ओढ जागे राज सारे अंतरी सुख बोले सप्तरंगी पाखरू हे इंद्र करुबल आले लाट ही वादळी मोहुनी गाते ही मिठी लाडकी गोबरा होते पडसाद भावनाचे रे बंधना कुणाचे दाही दिशात काणे बेथंद प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे सावी फुलले पंखराले रूप हे सुखाचे रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नाचे बरसतो मोगरा थेंब गंधाचे भरजरी वेळ हे ताल छंदाचे खनग्या कुळने मजे म्हणणारा मन अंतर दरवळणारा ही स्वर्ग सुखाची दारे हे गीत प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे ये ये फ्रेंड पडला फ्रेंड पकड स्पर्श नवे मग पकडलं की नाही पण मला सुटायचंच नाहीये या चांदणे मला कायम तुझ्या सोबत राहायचंय पास पुन्हा मोहरले पाहता मी तुझे लाजणे धुंदली धुंद तू धुंद रात झाली मखमली या क्षणी रोम रोम हे फुलू दे प्रीत रंग खुलताना जग वगैरे विसरू दे ये
सावी बस 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 झालं. चला आता आधी घरात जाऊ आपण. फ्रेंड अजून थोडा वेळ. सावी अरे मी सांगितलं ना, तू माझ्या सोबत असताना मला काही नाही होणार. आह! चल चल लवकर चल, चिंका येईल. चल घरी जाऊ. किती वर्षांनी भिजलोय पावसात. धैर्य धैर्य अहो किती भिजलाय तुम्ही. इकडे या बरं, मी तुमचं डोकं पुसून देते. नाही तो माझा फ्रेंड आहे, मग मी त्याची काळजी घेणार. आणि तो माझी. हो ना फ्रेंड. हो पण आधी घरात तर चल. चल 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 चल. काहीतरी जळल्याचा वास येतोय ना. सावी तू ना. दिवसेंदिवस तुझा आगाऊपणा वाढतच चाललाय सावी. उड, तुला जितकं उडायचंय ना तितकं उड. पण लवकरच तुझा सगळा आगाऊपणा मी जमिनीवर आणणार आहे. आई इकडे काय करतेस? काही नाही, जरा काम होतं म्हणून आले होते. पण हे काय, तुम्ही दोघे भिजले कसं? पावसात गेला होता का? सावी बघ, आधी स्वतः पावसात गेली, मग मला सुद्धा ओलं केलं. बोल ना, काय काम होतं? आधी तो फोन वाजते तो. अरे देवा, आता जर यांना माझा फोन सापडला तर काय खरं नाही. काय करू मी आता? एवढं काही महत्वाचा कॉल नाहीये. तू बोल की काय म्हणत होतीस? जरा येतोस तिकडे. हा. नाही, मला कळलं तू पोलीस स्टेशनला गेला होतास. काय झालं म्हणजे, सावीच्या पप्पांच्या ऍक्सिडेंटचं काही कळलंय का? मी गेलो होतो पोलीस स्टेशनला, पण
आपलं तर याबद्दल काही बोलणं झालं नाही, तुला कसं कळलं? मला ते सावी सावी म्हणाली. अच्छा, हे ग, सावीनं जे चित्र काढलं होतं ना ते मला स्टोर रूम मध्ये सापडलं. थांब. धैर्य आणि मी अगदी योग्य मार्गाने तपास करतोय. त्यांच्या प्रयत्नांनी गाडीबद्दल जर काही कळलं तर दामिनी मॅडम बद्दल लवकरात लवकर पुरावे मिळवता येतील. हेच पोलिसांना दाखवायला गेलो होतो. त्यांना सांगितलं की ही अशी गाडी शोधून काढा म्हणून. पण धैर्य, अशा गाडीमुळे ऍक्सिडेंट झालाय म्हणजे ती गाडी सापडेलच असं नाही ना. म्हणजे पुरावे तर लागतील. आणि समजा त्या मालकाने ती गाडी विकली असेल तर? नाही, मला खात्री आहे. पोलिसांनी जर शोध घेतला ना तर ही गाडी त्यांना नक्कीच सापडेल. आणि ही गाडी सापडल्याशिवाय सावीच्या पप्पांचा खरा अपराधी नाही सापडायचा. एकच मिनिट हा. आलोच. धैर्याला गाडीबद्दल जर कळलं तर सगळा खेळ संपून जाईल. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं मला. हां, गाडी गाडी गायब करायला हवी. गाडी गायब करायला हवी. दामिनी मॅडम सावध झाल्यात. धैर्यांना पुरावे मिळू नयेत म्हणून त्या काहीही करू शकतात. मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. फोन का एंगेज. फोन उचल. अरे बाबा, फोन उचल. कुठे बिझी असतात माहित नाही. दामिनी मॅडम कोणाशी तरी फोनवर बोलतायत. हा हा, नाही नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही एक काम करा. धैर्य आले. आता मला काही ऐकताच येणार नाही. ठेवतो. फ्रेंड, मला चेंज करायचंय. सॉरी, मला माहिती नव्हतं तू चेंज करतेय. मी बाहेर थांबतो.
धैर्य, तुम्ही खरंच खूप साधे आहात, पण तुमची आई तुमच्यासारखी नाहीये. या सगळ्यांना काय होतं माहित नाही फोन उचलायला. हॅलो मॅडम, बोला. कुठे आहेस तू? केव्हापासून फोन करते मी. थोडं कामात होतो मॅडम. हे बघ, तू काय करतोयस त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला सांग, तू मला गाडी दिली होतीस ना, ती कुठे आहे? कुठली गाडी? अरे असं काय करतोयस? तू मला भाड्याने एक गाडी दिली होतीस बघ मध्ये, ती कुठे आहे? काय झालं मॅडम? पोलीस ती गाडी शोधतायत. पोलीस? अहो पण का? का, कुठे, कशाला हे सगळं सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. ती गाडी कुठे तेवढं सांग. अहो भाड्याने दिली गाडी. भाड्याने दिली? कुठे दिलेस? अहो माहीत नाही, विचारावं लागेल ड्रायव्हरला. बरं बरं, हे बघ, एक काम कर, ती गाडी जशी येईल ना ती स्क्रॅपमध्ये टाकून दे. कोणाला काही कळतं कामा नाही. तू सांगशील तेवढे पैसे मी तुला देईन, कळलं? अहो पण का? सांगते तेवढं कर, कळलं? आणि हे बघ, त्या गाडीसाठी तुला चौकशीसाठी फोन येईल. कोणाला गाडीबद्दल काहीच कळता कामा नाही, याची खबरदारी घे जरा. बाकी पैशांचा प्रश्न, त्याची काळजी नको करूस तू. बरं ठीक आहे, गाडी परत आली की सांगतो तुम्हाला. आता ह्याची गाडी परत येईपर्यंत डोक्याला टेन्शनच आहे. काहीही झालं तरी स्क्रॅपला टाकायच्या आधी ती गाडी शोधली पाहिजे, आणि त्यासाठी आधी त्या गाडीवाल्याचा नंबर शोधला पाहिजे, तेही आज रात्री. स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवस आता, मी तुझ्यात दिसतो कमला. माझी सावी